रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकून देखील घालू नये, या नवरात्रीचे कोणते 9 शुभ रंग आहे, कोणत्या रंगाचं काय महत्त्व आहे, नवरात्रीमध्ये महिलांनी कोणत्या चुका करू नये, नवरात्रीमध्ये कोणती कामे करावीत, कोणती कामे करू नयेत, तरच आपल्याला देवी आईचा आशीर्वाद मिळणार आहे, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचा सण हा खूप महत्त्वाचा आणि खास मानला जातो. या काळामध्ये 9 दिवस उपवास करून दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. पितृपक्ष पंधरवडा संपल्यानंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. यंदा शारदीय नवरात्रीमध्ये देवी पालखी किंवा डोली स्वार होऊन येणार आहे. पुराणानुसार देवी पालखीवर स्वार होऊन येणं अत्यंत शुभ मानलं जातं. शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरपासून सुरू होत असून 12 ऑक्टोबरला विजयादशमीपर्यंत असणार आहे. यावेळी विधीनुसार माता राणीचं पूजन करण्यात येणार आहे. तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:14 7:21 असणार आहे. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 1 तास 6 मिनिटांचा आहे. तर दुसरीकडे अभिजित मुहूर्त सकाळी 11:45 ते दुपारी 12:33 असणार आहे. नवरात्रीत देवीचं वाहन हे वारानुसार ठरतं. दुर्गा माता रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवर स्वारून येते. जर बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली तर दुर्गेचं आगमन बोटीने होतं असं मान्यता आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी देवी पालखीत आगमन देवीचं होतं. त्यानुसार नवरात्रीची सुरुवात शनिवारी किंवा मंगळवारी झाली तर ती घोड्यावर स्वार होऊन येत असते. वैदिक ज्योतिषशास्त्रात नवरात्रीच्या काळात देवी कोणत्या वाहनाला येते याला खूप महत्त्व असून देवी माता कोणत्या वाहनात आली तर त्याचा प्रभाव लोकांच्या जीवनावरही पडतो. जेव्हा दुर्गा देवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो, त्यामुळे चांगले पीक येते. म्हणून देवीचं हत्तीवरचं आगमन शुभ मानलं जातं. दुर्गा माता घोड्यावर आल्यानंतर युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते, म्हणून हे वाहन अशुभ मानलं जातं. जेव्हा दुर्गा माता बोटीवर येते तेव्हा ते शुभ असते आणि चांगले परिणाम होते. परंतु यंदा देवी डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते. ज्योतिषांच्या मते लोकांना काही संकटांना सामोरं जाण्याची शक्यता लागू शकते. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चुकूनही नखे कापू नका किंवा केस कापू नका. केस कापणे, नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधी कराव्यात, अन्यथा त्याचा जीवनावर अशुभ परिणाम होत असतो. त्यासाठी नवरात्रीच्या काळामध्ये नखे, केस कापू नये. नवरात्री संपल्यानंतर तुम्ही या क्रिया करू शकता. नवरात्रीमध्ये चामड्यांच्या वस्तूंचा वापर करू नये, तसेच चामड्यांच्या वस्तू विकत देखील घेऊ नये. चामड्यांच्या वस्तू अशुद्ध असतात आणि त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवल्या जातात. नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येते. नवरात्रीच्या 9 दिवसात पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या 9 दिवसामध्ये मांसाहार खाऊ नका किंवा घरी आणू नका. नवरात्रीमध्ये लसूण, कांदा खाण्यास देखील मनाई आहे. नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये. या काळात लिंबू कापणं हे यज्ञासारखं मानलं जातं. त्यासाठी लिंबू कापू नका किंवा घरामध्ये खाऊ नका. 9 दिवसामध्ये लिंबाचं लोणचं देखील खाणं टाळायचं आहे. नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्यांनी जास्त अन्न ग्रहण करू नये. व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे. यासोबतच वागण्यामध्ये क्षमाशीलता, औदार्य आणि उत्साह असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे. मनावर नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. कुणालाही शिव्या देणे टाळा किंवा व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणाशीही गैरवापर करू नये किंवा गैरवर्तन करू नये. उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगाऐवजी जमिनीवरती झोपावे. जर तुम्ही जमिनीवरती झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवरती झोपू शकता. उपवास करणाऱ्या व्यक्तीने झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे. शक्य असल्यास 9 दिवस गादीशिवाय झोपावे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या दारामध्ये एखादा भिक्षुक आला तर त्याला खाली हाताने जाऊ देऊ नये किंवा आपल्या दारामध्ये एखादा प्राणी जसे की गाय असेल, कुत्रा असेल, असा कोणताही प्राणी आला तर त्याच्यासोबत देखील गैरवर्तन न करता आपण त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये नवरात्रीमध्ये एखादी सुवासिनी स्त्री किंवा कुमारिका आली तर त्यांना देखील खाली हात घरातून बाहेर जाऊन देऊ नका. त्यांना आपण काहीतरी खायला द्यायचं आहे. तुम्ही चहापाणी करू शकता, गोडाचा एखादा पदार्थ देऊ शकता किंवा हातावर साखर दिली तरी देखील चालेल. त्यांना घरात आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावल्याशिवाय घराबाहेर जाऊ देऊ नये. नवरात्रीमध्ये देवी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असते. त्यासाठी आपण आलेल्या पाहुण्यांचा, आलेल्या घरामध्ये आलेल्या व्यक्तींचा कधीही अनादर करू नये.
देवीला स्वच्छता आणि शांतता अतिप्रिय आहे. त्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये घरामध्ये भांडण, कलह, तंटे हे वादविवाद करू नयेत. घरातील वातावरण हे शांत व मंगलदायक असायला हवे. घरामध्ये कधीही भांडण तंटा करू नका. याशिवाय घरामध्ये स्वच्छता राखणं अतिमहत्त्वाचं आहे. देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. त्यासाठी आपलं घर स्वच्छ आणि पवित्र असायला हवं. त्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घराच्या स्वच्छतेकडे जास्त काळजी घ्यावी. नवरात्रीमध्ये पवित्रतेला आणि सात्विकतेला अत्यंत महत्त्व आहे. त्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर त्यांनी योग्य त्या नियमांचं पालन करावं. 4 दिवस कशालाही स्पर्श करू नये. शक्यतो पाळण्याचा प्रयत्न करावा. नवरात्री संपण्याआधी एकदा तरी आवश्यक देवीची ओटी भरावी. देवीची ओटी तुम्ही खणा नारळाने भरू शकता किंवा साडीने देखील भरू शकता. देवीची ओटी तुम्हाला जर देवीच्या मंदिरामध्ये किंवा मूळ ठिकाणी जाऊन भरणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी घटासमोर देवीची ओटी भरू शकता. घरामध्ये अखंड दिवा लावला असेल तर त्याची काळजी घेणंही तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी अखंड दिवा लावला असेल तर अखंड दिव्याला एकटं सोडून घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नये. घरातून बाहेर तुम्ही जर जाणार असाल तर तुम्ही संध्याकाळी घरात परत यायचं आहे. हातपाय तोंड स्वच्छ धुवून त्यानंतर तुम्हाला अखंड दिव्यामध्ये तेल पाणी करायचं आहे. घटाला तुम्ही ते पाणी घालत असताना घटावरील जो नारळ आहे तर तो उचलायचा नाही. नारळ आपण एकदा ठेवल्यानंतर तो घट उद्यापन करेपर्यंत म्हणजे घट विसर्जन करेपर्यंत हलवला जात नाही. त्यासाठी शक्य असल्यास घटातील नारळ न हलवता आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे घटाच्या भोवती आपल्याला हाताने पाणी शिंपाडून घ्यायचं आहे. नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्ही कुमारिकांना घरी बोलावून त्यांना जर कन्यापूजन तुम्ही करणार असाल तर कन्यापूजन करत असताना कधीही मासिक धर्म आलेला आहे अशा मुलींना बोलावू नये. मासिक धर्म येण्या अगोदरच्या ज्या मुली असतात तर अशा मुलींना तुम्हाला घरामध्ये बोलवायचं आहे. त्यामध्ये तुम्ही 1 ते 7 वर्षांच्या मुलींना बोलवू शकता, परंतु खूप मोठ्या मुलींना घरामध्ये कन्यापूजनासाठी तुम्ही बोलवू नये. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये उपवास केलेला असो किंवा नसो तरी देखील आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची साडी चुकून देखील परिधान करायची नाही. कारण की काळा रंग हा अशुभ मानला जातो आणि या 9 दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पवित्र कामासाठी वापरले जात नाही. त्यासाठी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील घालू नका. कोणताही सण किंवा उत्सव असला की महिला 16 शृंगार करतात. 16 शृंगाराला खास महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये 16 शृंगार करण्याला विशेष महत्त्व आहे. यंदा नवरात्र 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवस माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. या काळात देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विविध पदार्थांचे भोग लावतात आणि देवीची मनोभावे पूजा करतात. पण देवी मातेला प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग म्हणजे घरातील महिलांनी 16 शृंगार करावा. नवरात्रीमध्ये माता दुर्गेला सजवण्याचं विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने घरातील महिलांनी 16 शृंगार करून मातेची पूजा करावी. यामुळे माता दुर्गा प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद देखील तुमच्यावर होतो. पण नवरात्रीमध्ये महिलांनी 16 शृंगार करण्यामागे कोणते कारण आहे, याचे काय फायदे आहेत ते देखील आपण जाणून घेऊया. आपण असं समजतो की असे या सणवाराला घरामध्ये आपण 16 शृंगार करून कोणतंही काम करू शकणार नाही. परंतु 16 शृंगार तुम्हाला जर करणं शक्य नसेल तर निदान तुम्ही 3-4 शृंगाराच्या वस्तू नक्कीच परिधान कराव्यात. म्हणजे या नवरात्रीमध्ये हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या अवश्य असाव्यात. डोक्यावरती आपण लाल टिकली अवश्य लावायची आहे. बरेच जण मरून टिकली लावतात, परंतु नवरात्रीमध्ये शक्यतो लाल टिकली, सिंदूर, त्यानंतर पायामध्ये पैंजण, जोडवं, हातामध्ये हिरव्या बांगड्या या सौभाग्याच्या वस्तू तर अवश्य परिधान कराव्यात. 16 शृंगारामुळे कुटुंबामध्ये आनंद कायम राहतो. माता दुर्गेला 16 शृंगार आवडतो. त्यामुळे महिला जे 16 शृंगार करतात देवी माता त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर सदैव प्रसन्न असते. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी 16 शृंगार केला जातो. धार्मिक आणि प्राचीन ग्रंथ ऋग्वेदात देखील 16 अलंकाराचा उल्लेख आहे. ऋग्वेदात असं म्हटलं आहे की 16 शृंगार केवळ सौंदर्यच वाढवत नाही तर भाग्य देखील चमकवतं. या पवित्र सणाच्या दिवशी महिला माता आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी हा 16 शृंगार करतात. 16 शृंगारामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर 16 शृंगारामध्ये नवीन लाल साडी, बिंदी, काजळ, सिंदूर, कानातले, नथ, बांगड्या, बाजूबंद, मंगळसूत्र, जोडवी, कंबरपट्टा, पैंजण, गजरा, मेहंदी याचा समावेश आहे. महिला या 16 गोष्टी घालतात तेव्हा त्यांचा 16 शृंगार हा पूर्ण होतो. तुम्हाला जर
काहीच जर शक्य नसेल तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये एकदा जरी आपल्या हातावरती मेहंदी ही आवर्जून लावा. पायामध्ये पैंजण असावे, गळ्यामध्ये मंगळसूत्र असावे, पायामध्ये जोडवी असावीत, हातामध्ये हिरव्या बांगड्या असाव्या. शक्य झालं तर तुम्ही नथ देखील घालू शकता. आता तुम्ही बरेच जण कानातलं देखील घालणं टाळतात, परंतु कानातलं, काजळ, सिंदूर, त्यानंतर आपली जी लाल टिकली आहे, तर या गोष्टी तर आपण नवरात्रीमध्ये नक्कीच परिधान करायला हव्यात. तुम्हाला जर इतर नवरात्रीचे 9 शुभ रंग जर घालणं शक्य झालं नाही तर नवरात्रीमध्ये लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचे कपडे हे आवर्जून परिधान करा. कारण की माता दुर्गेला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यासाठी आपण माता दुर्गेसाठी आपण कुंकुमार्चन देखील करत असतो. त्यासाठी लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचे कपडे नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक शृंगाराच्या गोष्टी अर्थपूर्ण आहेत. जसे की टिकलीचा संबंध भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्याशी जोडला जातो. कुंकू म्हणजे विवाहित महिलेचं लक्षण. पायावर आणि तळहाटावर लावलेली मेहंदी याचा अर्थ प्रेमाशी संबंधित आहे. याशिवाय काजळाचा अर्थ वाईट नजरेपासून संरक्षण करणे असा आहे. त्यासाठी 16 शृंगार करण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्ही माताला दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी 16 शृंगार करणार असाल तर प्रत्येक दिवसानंतर तुम्ही दिवसानुसार रंग निवडू शकता आणि त्या रंगाचा अर्थ काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. हा रंग समृद्धीशी संबंधित आहे. दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घाला. हा रंग निसर्गाशी संबंधित आहे. तसेच हा रंग सौभाग्याशी देखील संबंधित आहे. सौभाग्याच्या प्रत्येक वस्तूमध्ये हिरव्या रंगाचा वापर केला जातो. आपल्याला पहिल्यांदा जी साडी मिळते ती देखील हिरव्या रंगाची असते. त्यासाठी सौभाग्यवतीचे लक्षण म्हणून दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे अवश्य परिधान करावेत. तिसऱ्या दिवशी राखाडी रंगाचे कपडे परिधान करावेत. राखाडी रंग संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. चौथ्या दिवशी केशरी रंगाची साडी किंवा ड्रेस घाला. केशरी रंग सकारात्मक ऊर्जेने प्रवृत्त करतो आणि मनाला उत्साह देखील ठेवतो. पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घाला. पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे. सहाव्या दिवशी लाल रंगाचा पोशाख करावा. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक आहे. सातव्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालावे. हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो. आठव्या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घालावे. गुलाबी रंग हा प्रत्येकाचाच आवडीचा असतो आणि शांततेचं प्रतीक देखील आहे. नवव्या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे घालावे, जो निष्ठा आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.